माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा, माझ्यासाठी महाग महाग वस्तू घेऊन यायचा. खरं तर त्याची इतकी लायकी नव्हती की तो माझ्यासाठी इतक्या महाग वस्तू आणू शकेल. तेव्हा मी हैराण व्हायचे की तो इतक्या सगळ्या महाग महाग वस्तू कुठून घेऊन यायचा. पण एक काम तो खूप विचित्र करायचा. तो मला खुश करायचा आणि मला खुश करण्यासाठी माझ्यासाठी माझ्या आवडीच्या वस्तू, आवडीचा खाऊ घेऊन यायचा. परंतु स्वतः मात्र रात्र होताच दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपायचा. मी हैराण व्हायचे की त्याला माझी इतकीच काळजी आहे, तो माझ्यासाठी इतक्या चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन येतो, तर मग त्याला माझ्यामध्ये रस का नाही? त्याचं माझ्यावर प्रेम का नाही? तो माझ्याजवळ का बसत नाही? माझं बोलणं का ऐकत नाही? माझ्यासोबत त्याचं वागणं नॉर्मल का नाही? एके रात्री मी आधीच दुसऱ्या खोलीमध्ये लपून बसले, जेणेकरून जेव्हा तो त्या खोलीत येईल तेव्हा मला ते रहस्य समजेल की शेवटी तो त्या खोलीमध्ये का येतोय, माझ्याजवळ का बसत नाही. आणि जेव्हा मी त्या खोलीमध्ये लपून बसले तेव्हा मी माझ्या नवऱ्याला असं काही करताना पाहिलं की ज्यामुळे मी माझे डोळेच घट्ट बंद केले. माझं नाव विभा आहे. मी खूप जास्त दिसायला सुंदर होते आणि माझ्या वहिनीला माझ्या त्या सौंदर्याचा खूपच तिरस्कार होता. ती मला नेहमी बोलायची की तुझं हे सौंदर्य तुला एके दिवशी मातीमोल करेल. तेव्हा मी वहिनीला म्हणायचे, वहिनी, देवाला तरी घाबर, मी तुझं काय वाईट केलं आहे? माझी आई जिवंत होती, परंतु माझे वडील मात्र या जगात नव्हते. जेव्हापर्यंत माझी आई होती तेव्हापर्यंत त्या घरामध्ये माझा हुकूम चालायचा. माझ्या दादाला देखील माझा राग यायचा. माझ्या दादाला देखील मी आवडायचे नाही. तो देखील माझा तिरस्कार करायचा. तो मला नेहमी बोलायचा की तू माझ्या बायकोसोबत वाद घालत जाऊ नकोस. मी देखील थोडी हट्टी होते. मला कोणतीही चुकीची गोष्ट सहन होत नव्हती. आता ते लोक माझ्या आईला वेळेवर जेवण देत नव्हते किंवा शिळं जेवण द्यायचे, त्यामुळे मला राग यायचा. एके दिवशी तर त्यांनी माझ्या आईसमोर खराब जेवण ठेवलं, जिथे माझ्या आईला आधीपासूनच मधुमेहाचा त्रास होता. मी त्यांना म्हणाले, एकतर आधीपासूनच आईची तब्येत खराब असते, मग तू आईसाठी ताजं जेवण का नाही बनवत? जर तुला ताजं जेवण बनवायचं नसेल तर मला सांगत जा. शिळं अन्न माझ्या आईला देऊन माझ्या आईला तुला मारायचं आहे का? आणि या गोष्टीवरून आमचं इतकं मोठं भांडण झालं की आम्ही दोघी नणंद बहिणीमध्ये मारामारी झाली. माझ्या भावाने तर त्याच्या बायकोची साथ दिली आणि त्याने मला सांगितलं की मी तुला तर एके दिवशी सरळ करेन, ज्यामुळे एखाद्या बाणाप्रमाणे तू सरळ होशील. तू लहान आहेस, तुझं काय काम आहे तर वहिनीसोबत हे अशा प्रकारे बोलायचं? तर मी म्हणाले, दादा, ही गोष्ट लहान किंवा मोठ्याची नाही. जर वहिनी काही चुकीचं करत असेल तर मी नक्कीच तिला बोलणार. त्या रात्री माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली. इतकी खराब झाली की आम्हाला तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. 4 दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती आणि मग त्यानंतर ती हे जग सोडून निघून गेली. आता मला खूप काळजी वाटू लागली. आमचे थोडे बहुत दूरचे नातेवाईक होते आणि ते सर्व माझ्या आईचे सासरचे लोक होते, त्यामुळे त्यांना इतकं काही दुःख झालं नाही. त्यांनी फक्त माझं सांत्वन केलं आणि ते निघून गेले. आता घरामध्ये फक्त माझा भाऊ आणि मी आणि वहिनी एवढेच होतो. एके रात्री माझा दादा माझ्या खोलीत आला आणि बोलू लागला, आई या जगात राहिली नाही तर काही हरकत नाही, मी आहे ना. जर तुला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर मला सांगत जा. पुढे तो बोलू लागला की पुढच्या रविवारी तुझं लग्न आहे. त्याचं ते बोलणं ऐकून मी हैराण झाले. मी म्हणाले, काय काय म्हणालास तू? त्यावर तो बोलू लागला, हो, तुझं मी लग्न लावून देणार आहे. तू तुझ्या घरी निघून जाशील तेच चांगलं आहे. त्यावेळी माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की मी त्याला विचारू शकेन की माझं लग्न तू कोणासोबत लावून देणार आहेस. परंतु मी त्याला एवढंच विचारलं, इतक्या लवकर लग्न? तर तो बोलू लागला, हो, आपण फक्त तुझं लग्न लावून देऊ, बाकी दुसऱ्या कोणत्याही विधी करणार नाही, कारण की आपली आई आत्ताच वारली आहे. जर तुझ्या मनामध्ये तुझ्या लग्नाबद्दल काही इच्छा अपेक्षा असतील तर त्या तुझ्या मनातच ठेव. नाही मी तुझ्या लग्नामध्ये वायफळ खर्च करणार आहे आणि नाही तुझ्या नवऱ्यासाठी काही खरेदी करणार आहे. इतकं बोलून तो त्या खोलीतून निघून गेला. मी उशीमध्ये माझं डोकं खुपसलं आणि रडू लागले. पण त्यानंतर हा विचार करून स्वतःला समजावलं की चला ठीक आहे, लग्न तर माझं कधीतरी होणारच आहे आणि जर आत्ता लग्न झालं तर माझं स्वतःचं घर असेल. मी माझ्या हक्काच्या घरी जाईन. मला कोणाचीही गुलामी करावी लागणार नाही. वहिनीकडून तरी माझा पिच्छा सुटेल, नाहीतर दुसरा कोणत्याही कारणावरून वहिनीकडून माझा काही पिच्छा सुटला नसता. हाच विचार करून करून मी स्वतःला समजावत होते आणि असेच दिवस निघून जात होते. परंतु लग्नाच्या दिवशी मी हे पाहून हैराण झाले की माझ्या भावाने माझं कोणत्या माणसासोबत लग्न ठरवलं आहे. कदाचित यामध्ये माझ्या वहिनीचीच काहीतरी चाल होती, कारण की जेव्हा भांडण व्हायची माझी वहिनी माझी दुश्मन बनायची. मला तेव्हा असं वाटायचं की एके दिवशी ही माझा नक्कीच बदला घेईल आणि आज तिने तेच केलं होतं. आज तिने त्या सगळ्या भांडणांचा बदला घेतला होता. माझा नवरा एका विचित्र अवस्थेत बसला होता. त्याला पाहून कोणत्याही लहान मुलाने सांगितलं असतं की तो एक नॉर्मल माणूस नाही, तर तो एक वेडा माणूस आहे, कारण की त्याच्या हातामध्ये चॉकलेट्स होते ज्याला तो एखाद्या हावरटाप्रमाणे खात होता.
त्याची केस विस्कटलेली होती. कपडे घालताना नवीन घातले होते, परंतु ते इतके खराब केले होते जसं एखादा लहान मूल मातीमधून खेळून आल्यावर त्याचे कपडे खराब करतो. आणि अशा अवस्थेतला माणूस माझा नवरा होता आणि सगळ्यांना समजून चुकलं होतं की तो वेडा आहे. आमच्या परिसरातील लग्नासाठी काही बायका आल्या होत्या, कारण की आम्हाला कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते. त्यांनी देखील बोलायला सुरुवात केली, विभाचा नवरा तर वेडाच आहे. दादा वहिनीने तिच्यासोबत हा असा अत्याचार का केला? तिची आई काय मरून गेली, यांनी तर तिचा अगदीच छळ मांडला आहे. इतक्या सुंदर मुलीचं एका वेड्या मुलासोबत लग्न लावून दिलं. परंतु त्यांच्या त्या बोलण्याने काहीच फरक पडणार नव्हता. शेवटी माझं लग्न एका वेड्या मुलासोबत लावून दिलं गेलं. जेव्हा माझी पाठवणी होत होती तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते. मला रडायचं होतं, परंतु मी रडू देखील शकत नव्हते, कारण की माझे अश्रू पुसणारं कोण होतं? मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. जर माझी आई आज जिवंत असती तर माझ्यासोबत हे असं कधीही झालं नसतं. माझ्या वहिनीने माझ्या दादाला भडकवलं होतं. माझ्या दादाच्या डोक्यात एकदा देखील विचार आला नाही का की तो त्याच्या बहिणीचं लग्न एका वेड्या माणसासोबत लावून देत आहे? तो वेडा माणूस माझ्या बहिणीसोबत कसा वागेल, मला कसं ठेवेल, मला काय खायला देईल? आजकाल तर लोक आपल्या मुलीचं लग्न अशा मुलासोबत देखील लावून देत नाही ज्याच्याजवळ नोकरी नसते. आणि इकडे तर माझ्या नवऱ्याकडे साधी अक्कल देखील नव्हती. कसं वागायचं हे देखील त्याला माहित नव्हतं. एका क्षणाला तर माझ्या मनात विचार आला की मी त्याच्यासोबत जायला नकार द्यावा, परंतु त्यानंतर विचार केला, जर मी असं केलं तर माझाच तमाशा होईल. हे लोक मला इथून धक्के मारून हाकलवून लावतील. त्यामुळेच मी आता सर्व काही देवावर सोडलं आणि शांतपणे त्या वेड्या मुलासोबत निघून गेले. जाता जाता दादाने माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी मात्र त्याच्याकडे न पाहता निघून गेले. सगळ्या लोकांनी ते दृश्य पाहिलं. मी विचार केला, याची देखील इज्जत जाऊ देत, त्याला याची तरी जाणीव होऊ देत की त्याने माझ्यासोबत जे काही केलं होतं ते खूप चुकीचं केलं होतं. वहिनी जेव्हा मला भेटण्यासाठी पुढे आली तेव्हा मी तिला देखील भेटले नाही, कारण ती तर सगळ्यांसमोर मला बोलू लागली, आम्ही तुझं लग्न लावून दिलं आहे, त्यामुळे जास्त नखरे करू नकोस आणि तुझ्या स्वतःच्या घरी निघून जा, चालती हो. कोणती वहिनी अशी स्वतःच्या नंदेला तिच्या पाठवणीच्या दिवशी असं बोलू शकते? जरी मनामध्ये कटुता असली, तिरस्कार असला तरी देखील कोणीही त्यांच्या मुलीला पाठवणीच्या वेळेला असं बोलून घरातून बाहेर काढत नाही. कोणीही असं बोलत नाही की तू घरातून चालती हो. माझ्यासोबत खूपच वाईट घडत होतं, पण देव हे सर्व काही पाहत होता की माझ्यावर किती अत्याचार होत आहे आणि मला देवावर पूर्णपणे विश्वास होता की तो नक्कीच मला न्याय मिळवून देईल. परंतु आता तरी माझी वेळ मला खूप वाईट दिसत होती. मला काही समजत नव्हतं. माझा नवरा तर वेडा होता, परंतु त्याचं घर चांगलं होतं. 3 खोल्यांचं त्याचं घर होतं. तिथे त्याचा एक भाऊ होता. मला वाटलं की तो त्याच घरात राहत आहे, परंतु जेव्हा रात्र झाली तेव्हा नवऱ्याच्या जागेवर त्याचा भाऊ माझ्या खोलीत आला. ते सगळं पाहून मी थोडी घाबरले. तेव्हा तो बोलू लागला, वहिनी, घाबरण्याची काहीच गरज नाही. खरं तर हे देखील माझंच घर आहे आणि तिकडे दुसरीकडे देखील माझं घर आहे, जिथे माझी बायको, माझी मुलं माझी वाट पाहत आहेत आणि आता तुम्हालाच हे सर्व काही सांभाळायचं आहे. कसं आहे ना, माझ्या बायकोचं माझ्या या भावासोबत पटत नाही, कारण की तिच्यासोबत याचे संबंध चांगले नाहीत. आई वडील तर आम्हाला देखील नाहीत, फक्त तुम्ही आहात आणि तुमचा नवरा आहे. आता हे तुमचं घर आहे. जर तुम्हाला काही समजलं नाही, कोणती गोष्ट कुठे आहे समजलं नाही, तर मला फोन करून विचारा. भिंतीवर माझा नंबर लिहिलेला आहे आणि जर याने तुम्हाला जास्त त्रास दिला तर तुम्ही मला फोन करून बोलावून घ्या. परंतु हे देखील लक्षात ठेवा की मला बायको आणि मुलं आहेत आणि माझ्या बायकोला मी तर सारखं सारखं येणं अजिबातच आवडत नाही. जर खूप जास्तच इमर्जन्सी असेल तर मला बोलावून घ्या, नाहीतर स्वतःच ती परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करा, कारण की शेवटी आता हाच तुमचा नवरा आहे आणि हेच तुमचं घर आहे. तुम्हाला आता याच्या सोबतच राहायचं आहे. मला तर समजून चुकलं होतं की माझं आयुष्य आता किती वाईट होणार आहे. मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि त्याशिवाय मी बोलू तरी काय शिकत होते. नवऱ्याचा भाऊ म्हणाला, देव तुम्हाला मदत करेल, तुम्ही काळजी करू नका, एके दिवशी सगळं काही ठीक होईल. मला समजत होतं की तो मला धीर देत होता, परंतु परत बोलू लागला की वहिनी, मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय की एके दिवशी सगळं काही ठीक होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माहित नाही त्याने ती गोष्ट 2दा का सांगितली होती आणि तेही इतकं जोर देऊन का सांगितली होती. सध्या तरी मला काही समजत नव्हतं. मी म्हणाले, ठीक आहे. माझा नवरा दुसऱ्या खोलीमध्ये बसला होता. मी जेव्हा त्याच्या खोलीत गेले तेव्हा मी हैराण झाले. ती खोली कदाचित त्याचीच होती, जिथे खूप साऱ्या वस्तू तुटलेल्या होत्या. सोबतच काही खेळणी देखील इकडे तिकडे पडलेली होती. कदाचित त्याचं डोकं एखाद्या लहान मुलाप्रमाणे होतं. त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी घाबरले. मला वाटलं की तो मला काहीतरी बोलेल, मला काहीतरी करेल किंवा मला काहीतरी काम सांगेल, परंतु त्याने असं काहीही केलं नाही. मी शांतपणे जाऊन माझ्या खोलीत झोपले. माझं मन करत होतं की दरवाजाला आतून कडी लावावी,
परंतु मी असं केलं नाही. बोलायला तर जरा विचित्र वाटतंय, परंतु इतकी शांत झोप मला याआधी कधीही आली नाही. परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हैराण झाले, कारण की समोर माझा नवरा बसलेला होता. त्याला पाहून मी पुन्हा एकदा घाबरले. परंतु जेव्हा मी टेबलाकडे पाहिलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण की टेबलावर नाश्ता ठेवलेला होता. तो नाश्ता तरी बाहेरून आणलेला वाटत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर इकडे तिकडे पाहू लागले. मला वाटलं कदाचित त्याचा भाऊ आला आहे आणि तोच हा नाश्ता घेऊन आला आहे. परंतु घरामध्ये कोणीही नव्हतं. बाहेरचा दरवाजा देखील अजूनपर्यंत बंद होता. रात्री तर मी स्वतः त्या दरवाजाला कडी लावली होती. माझा नवरा मला बोलू लागला की नाश्ता करून घे, आणि मग तो देखील नाश्ता करण्यासाठी बसला. मी हैराण झाले. मी विचार करू लागले की ह्याला इतकं सगळं माहीत आहे. त्याला इतकं समजलं की आपलं लग्न झालं आहे, त्यामुळेच बाजारातून नाश्ता घेऊन यावं. जर त्याला इतकं समजत होतं मग हा वेडा कसा काय. परंतु त्यानंतर तो विचित्र प्रकारे गाणं बोलू लागला. ते गाणं एका कार्टूनचं होतं. तेव्हा मला समजून चुकलं की कदाचित हे कॉमन आहे. कदाचित त्याला भूक लागली असेल आणि त्याच्याजवळ थोडे पैसे असतील, त्यामुळेच तो बाहेरून खायला घेऊन आला. आणि हे तर एखाद्या लहान मुलानं देखील केलं असतं. ठीक आहे, जाऊ देत. मी नाश्ता केला आणि त्यानंतर घराची साफसफाई करू लागले. परंतु मी त्याच्या भावाला हे विचारणं विसरून गेले की हे घर चालतं कसं, घरखर्च कसं काय भागवू. परंतु सध्या तरी त्या घरामध्ये गरजेच्या सर्व वस्तू होत्या. मी त्याच्या भावाला फोन केला, परंतु त्याचा फोन काही लागला नाही. मी दुपारचं जेवण देखील बनवलं आणि मग याच प्रकारे माझा संसार सुरू झाला. माझा नवरा अचानक कुठेतरी गायब होऊन जायचा तेव्हा मी हैराण व्हायचे. मला वाटायचं कदाचित तो घरातून पळून गेला आहे, आणि त्यामुळेच मी त्याच्या भावाला परत फोन केला. तेव्हा तो बोलू लागला की तो असंच कधीही कुठेही निघून जातो, परंतु पुन्हा परत माघारी फिरून येतो. काळजी करण्याची काहीही गरज नाही. रात्रीपर्यंत परत येईल. जर रात्रीपर्यंत परत आला नाही तर मला सांग. मी म्हणाले ठीक आहे. रात्र झाली तेव्हा माझा नवरा परत आला. त्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू होती. ती वस्तू त्याने माझ्या हातात दिली. मी उघडून पाहिलं तेव्हा त्याच्या आतमध्ये फुलं होती. मी विचारलं हे काय आहे. तेव्हा तो बोलू लागला तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. मी हैराण झाले. त्याने फुलं माझ्याजवळ ठेवली आणि स्वतः दुसऱ्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळानंतर मी पाहिलं तेव्हा ती खोली त्याने आतून लावून घेतली होती. त्या घरामध्ये माझे दिवस खूप चांगल्या पद्धतीने जात होते. जसा मी विचार केला होता तसं काहीही नव्हतं. उलट सर्व काही खूप चांगलं होतं. माझा नवरा माझ्यासाठी रोज काही ना काही वस्तू घेऊन यायचा. माहीत नाही त्याच्याजवळ इतके पैसे कुठून यायचे. घरामध्ये देखील प्रत्येक वस्तू उपलब्ध होती. जेव्हा एके दिवशी घरातलं सामान थोडंफार संपत आलं तेव्हा एके दिवशी त्याचा भाऊ आला आणि त्याने येऊन मला 20,000 रुपये दिले. तेव्हा मी त्याला विचारलं हे घर देखील तुम्हीच चालवता का. तेव्हा तो बोलू लागला की नाही, असं काहीच नाही. खरं तर आम्हा दोघांच्या नावावर काही दुकानं आहेत आणि हे त्याचंच भाडं आहे. त्या दुकानातून महिन्याला 2 वेळा 20-25 हजार रुपये येतात. तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला 20,000 रुपये मिळत जातील. आज 1 तारीख आहे, त्यामुळेच मी तुम्हाला हे 20,000 रुपये द्यायला आलो आहे. मी म्हणाले ठीक आहे. मी घरात लागणारा आवश्यक सामान खरेदी केलं. त्या घरामध्ये टीव्ही देखील होती, AC देखील होता, सर्व काही होतं. एके दिवशी फिरत फिरत माझी वहिनी आणि दादा माझ्या घरी आले. त्यांना माहीत होतं की त्यांनी माझं लग्न एका वेड्यासोबत लावून दिलं आहे, आणि मला माहीत होतं की ते हे बघायला आले आहेत की माझी अवस्था कशी आहे, माझे कसे हाल चालू आहेत. पण त्यांनी जेव्हा मला पाहिलं तेव्हा ते हैराण झाले. मी नवीन साडी नेसली होती. माझी वहिनी मला विचारू लागली ही साडी तू कुठून आणलीस, कारण की नवराकडच्या लोकांनी तुला 2च साड्या दिल्या होत्या आणि दादा वहिनीने तर मला काहीच दिलं नव्हतं. मी म्हणाले माझ्या नवऱ्याने मला आणून दिलंय. त्यावर वहिनी हसून बोलू लागली तुझ्या नवऱ्याला तर स्वतःचे हातपाय देखील धुता येत नाही, मग तुझ्यासाठी साड्या कसं घेऊन येईल. मी म्हणाले हो, तोच मला सगळं आणून देतो. आणि तुला कोणी सांगितलं की त्याला हातपाय धुता येत नाही. ये इकडे, तुला दाखवते की तो माझ्यासाठी काय काय घेऊन आला आहे. मी माझ्या सर्व वस्तू माझ्या वहिनीला दाखवल्या तेव्हा ती हैराण झाली. ती बोलू लागली हे सगळं तू कुठून घेऊन आली आहेस, कुठून चोरी करून घेऊन आली नाहीस ना. त्यावर मी म्हणाले या सगळ्या वस्तू अगदी नवीन कोऱ्या आहेत. ती बोलू लागली नवीन तर वाटत नाही. असं बोलून तिला बरंच काही बोलायचं होतं, पण तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं. असं वाटत होतं की तिचा बाण निशाण्यावर लागला नव्हता. तिला माझं काहीतरी वाईट करायचं होतं, परंतु माझं काहीच वाईट झालं नव्हतं. त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली आणि मग मी देखील तिला खिजवण्यासाठी माझ्या सगळ्या वस्तू तिला दाखवू लागले आणि मी खूप खुश झाले. माझी वहिनी बोलू लागली हे बघ, कदाचित मी घाईत येऊन चुकीचा निर्णय घेतला होता, परंतु तू तर खूपच खुश दिसतेस. मी माझ्या भावाला देखील बोलू लागले दादा, तू कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाहीस. मी खरंच खूप खुश आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही.
मला या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. आपण देखील गरीब लोक होतो. जर माझं लग्न व्यवस्थित चौकशी करून झालं असतं तर आपल्यासारख्याच एखाद्या गरीब कुटुंबात झालं असतं. परंतु इथे तर बघ, हे लोक आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. त्यांच्या घरामध्ये तर AC देखील आहे. जरी बाहेर ऊन असेल, खूप गरम होत असेल, तरी देखील मी अगदी आरामात गारव्यात झोपते. माझ्या बहिणीचा चेहरा खूपच पडला. मला माहित होतं की बहिणी आता घरी गेल्यावर दादासोबत नक्कीच भांडण करेल. चांगलंच होईल. जर मला आनंदी पाहून त्या दोघांचं एकमेकांसोबत भांडण झालं तर चांगलंच आहे आणि हीच त्यांची शिक्षा आहे. माझा नवरा माझ्यासोबत काहीच बोलत नव्हता, परंतु माझ्यासाठी मला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन यायचा. माझी काळजी देखील घ्यायचा. माझ्याकडे लक्ष देखील ठेवायचा. एके दिवशी मी अशीच दुसऱ्या खोलीत जात होते, तेव्हा माझ्या पायाला काहीतरी लागलं. तेव्हा त्याने लगेचच माझ्या पायाला मलमपट्टी केली. परंतु रात्र होताच तो दुसऱ्या खोलीत निघून गेला आणि आतून कडी लावली. मी खूप हैराण व्हायचे की नक्की हे काय प्रकरण आहे. मला त्याला गोष्टीबद्दल विचारायचं होतं. मला त्याच्यासोबत बोलायचं होतं. मी पिक्चरमध्ये पाहिलं होतं की वेडा माणूस प्रेमाने अगदी नॉर्मल होतो. कदाचित मी देखील त्याला ठीक करू शकेन आणि जर तो अगदी ठीक झाला असता तर मग या जगामध्ये त्याच्यासारखा चांगला आणि सभ्य पुरुष कोणीच नसता. कारण की तो दिसायला खूप सुंदर होता, सोबतच तरुण देखील होता. पैशांची देखील काहीच कमी नव्हती. ते घर देखील त्याच्या स्वतःचं होतं. घरामध्ये खूप सारं सामान देखील होतं आणि जर तो देखील अगदी व्यवस्थित असता तर माझं पूर्ण आयुष्य अगदी सेट होतं. परंतु तो माझ्यासोबत बोलू इच्छित नव्हता. तो माझ्यासोबत काहीच बोलत नव्हता. माझी एक मैत्रीण वेड्यांची डॉक्टर होती. तिने मला सांगितलं होतं की अशा लोकांसोबत खूपच प्रेमाने, आपुलकीने बोलायचं असतं. त्यांना प्रेमाची खूप गरज असते आणि जर एखादा माणूस त्यांची खूप काळजी घेत असेल, असा माणूस त्यांच्या आयुष्यात आला तर ते त्याच्यावर खूप प्रेम करतात. एखाद्या सामान्य व्यक्तीपेक्षाही खूप जास्त प्रेम देतात. परंतु इथे तर सर्वच उलट होतं. हळूहळू मला गोष्टी समजू लागल्या की ते जे काही होतं त्याचा संबंध त्या खोलीसोबत होता. कारण की माझा नवरा त्याच खोलीत निघून जायचा. त्यामुळे मी विचार केला की मला समजायलाच हवं की माझा नवरा त्या खोलीमध्ये काय करतोय. एके दिवशी मी त्या खोलीत गेले, परंतु तिथे असं काहीच नव्हतं. आता माझ्या वहिनीने सर्व लोकांना सांगायला सुरुवात केली की तिचं लग्न एका वेड्या मुलासोबत झालं आहे, परंतु तिची परिस्थिती खूपच चांगली आहे. तिने कोणाला तरी सांगितलं होतं आणि तिची हीच गोष्ट आता माझ्यापर्यंत येऊन पोहोचली होती. आमचा परिसर एकच होता, त्यामुळे मला कोणी ना कोणी येऊन सांगायचं. त्यावर मी देखील बोलायची की हो, देवाचे खूप खूप आभार आहेत. मी तर खूप आनंदी आहे. माझ्याजवळ सगळं काही आहे. माझ्याकडे पैसे देखील असायचे. घराचा सर्व व्यवहार माझ्या हातात होता. पैसे देखील माझ्या हातात येतात. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो आणि रोज माझ्यासाठी कोणती ना कोणती नवीन वस्तू घेऊन येतो. परंतु तो कुठे जायचा मला काहीच माहित नव्हतं. एके दिवशी मी त्याच्या मागे मागे गेले, परंतु मला त्या रस्त्याबद्दल काहीच माहित नव्हतं. त्यामुळे मी तिथून परत माघारी फिरले. मला भीती वाटली की मी कुठे हरवली जाणार नाही ना. आणि तो तर माझ्या डोळ्यांच्या समोर माहित नाही कुठे निघून गेला होता. त्याला तो रस्ता अगदी व्यवस्थित माहित होता. कदाचित तो कुठल्या तरी गार्डनमध्ये मुलांसोबत खेळायला जात असेल, कारण की त्याच्याजवळ लहान मुलांची खूप सारी खेळणी असायची. त्यामुळेच मी त्या गोष्टीवर इतकं काही लक्ष दिलं नाही. परंतु मला ही गोष्ट नक्की जाणून घ्यायची होती की त्या खोलीमध्ये काय आहे. तो दिवसा त्या खोलीला कुलूप लावून ठेवायचा आणि बाहेर निघून जायचा. एके दिवशी मी तो कुलूप आणि चावी गायब केली. जेव्हा त्याला कुलूप आणि चावी मिळाली नाही तेव्हा तो लॉक न लावताच निघून गेला. माझा प्लॅन होता की मी आधीच त्या खोलीच्या आतमध्ये जाऊन लपून राहीन आणि जेव्हा तो या खोलीत येईल तेव्हा मला समजेल की तो शेवटी इथे काय करतो. जसं तो घरात आला तो मला शोधू लागला. तो माझ्यासोबत कधी कधी बोलायचा देखील. त्याला आता माझं नाव आठवत होतं, लक्षात राहिलं होतं. तो मला माझ्याच नावाने हाक मारायचा. कधी कधी हे पाहून दुःख व्हायचं की हा देखील कोणाचा तरी मुलगा आहे, किती सुंदर आणि तरुण आहे आणि माहित नाही त्याच्यासोबत हे असं का झालंय की ज्यामुळे हा वेडा झालाय. हे तर सरळ सरळ उघड होतं की तो जन्मतःच वेडा नव्हता. कारण की असं बोलतात की वेड्या लोकांचं आयुष्य हे कमी असतं. कदाचित त्याच्यासोबत कोणता तरी अपघात घडला होता. मी त्याच्या भावाला देखील विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला काहीही सांगितलं नाही. तो फक्त एवढंच बोलायचा की वेळेनुसार तुला सगळं काही समजेल. हे असं काय होतं की जे मला वेळेनुसार समजणार होतं? मला काही समजतच नव्हतं. मला माझ्या नवऱ्याचा जुना फोटो मिळाला होता. तो चेहऱ्यावरून खूपच रागीट आणि हट्टी वाटायचा. असं वाटायचं जसं काय पूर्ण कुटुंबात सर्वात सुंदर आणि तरुण तोच होता. परंतु मग असं काय झालं की ज्यामुळे त्याची ही अशी अवस्था झाली? कोणाचे त्याला शिव्याशब्द लागले नाहीत ना? माझ्या डोक्यामध्ये असे उलटे सुलटे विचार यायचे आणि मला वेगवेगळे प्रश्न पडायचे. आज तर मला समजणारच होतं आणि मग त्यानंतर मला काय करायचं हे मी बघितलं असतं.
मला भीती देखील होती की काही उलटसुलट तर हा खोलीमध्ये करत नसेल ना. माझा नवरा पुन्हा माझ्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन आला होता. तो माझ्या खोलीत गेला, परंतु त्याला समजलं की मी त्या खोलीत नाहीये, त्यामुळे तो ती वस्तू तिथेच ठेवून बाहेर आला. मला माझ्या खोलीमध्ये पिशवी ठेवण्याचा आवाज आला आणि तो त्या खोलीत आला ज्या खोलीमध्ये मी लपून बसले होते. त्याने दरवाजाला आतून लॉक लावला आणि खुर्चीवर डोकं पकडून बसला. मी पडद्याच्या मागे लपून त्याला पाहत होते आणि त्याला याची कानोकार खबर नव्हती की मी त्या खोलीच्या आतमध्ये आहे. तो डोक्याला अशा प्रकारे हात लावून बसला होता जणू काय तो एक मोठा माणूस आहे, एखादा मोठा माणूस कोणत्या तरी खोल विचारात बुडालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरून अचानकच वेडेपणाचे हावभाव गायब झाले होते. मला तर यामध्ये काहीतरी गडबड वाटत होती. काही ना काही असं होतं की जे नॉर्मल नव्हतं. थोड्याच वेळानंतर त्याने खिशातून एक मोठा फोन बाहेर काढला. मी हैराण झाले की इतका मोठा फोन याच्याजवळ कसा काय आला. तो फोन अगदी व्यवस्थित होता, अजिबातच तुटलेला नव्हता. तर दुसरीकडे त्याच्या सर्व वस्तू तुटलेल्या असायच्या. तो फोनवर कोणासोबत तरी बोलू लागला आणि जसं मी त्याचं बोलणं ऐकू लागले माझी अवस्था खूपच खराब होऊ लागली. तो तर एक समजूतदार माणूस होता. तो तर एका समजूतदार माणसाप्रमाणे बोलत होता. तो बोलत होता, हे बघा, मी तुमच्यासोबत याआधी देखील डील केली होती. तुम्ही हे पैसे एखाद्या व्यवसायात गुंतवा. जे माझ्या नशिबात असेल, जे माझ्या भाग्यात असेल ते मला मिळेल. मी हैराण झाले. तो माझा नवरा जो पूर्ण जगासमोर वेडा होता, इथे बसून बिझनेसच्या गोष्टी करत होता. मग असं असताना तो पूर्ण जगासमोर वेडा आहे असं का दाखवत होता आणि स्वतःच्या बायकोसोबत खोटं का बोलत होता. तो त्याच्या स्वतःच्या बायकोला सांगू शकत होता. मला असं वाटलं त्याच्या समोर जावं, परंतु विचार करू लागले, आता बघतेस हा पुढे काय करतोय. त्यानंतर त्याने थोड्याच वेळात खिशातून खूप सारे पैसे बाहेर काढले आणि मग त्याने एका साईडला ठेवून दिलं आणि मग पुन्हा एकदा कोणाला तरी फोन केला. यावेळी मला समजलं की तो कोणाला फोन करत आहे. तो यावेळेला त्याच्या भावाला फोन करत होता. तो बोलत होता, माझं मन मला सांगते की विभाला सगळं काही सांगून टाकावं. ती माझी बायको आहे, मला तिच्यासोबत राहायचं आहे. आणि त्यावर तो पलीकडचा माणूस बोलत होता, घाई करू नकोस. तेव्हा माझा नवरा बोलत होता, यामध्ये घाई कसली, आमच्या लग्नाला 4 महिने होणार आहेत. जेव्हा माझा उल्लेख झाला तेव्हा मी समोर आले. मला समोर पाहून तो हैराण झाला. तो माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागला आणि फोन एका साईडला ठेवून दिला. मी विचारलं, हे सगळं काय चालू आहे. तू जगासमोर वेडे असल्याचं का दाखवतोस. मी सगळं काही ऐकलं आहे. तो बोलू लागला, हे बघ, आज ना उद्या मी तुला हे सांगणारच होतो. मी म्हणाले की मला सर्व काही खरं खरं सांग की शेवटी हे सगळं काय आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तो बोलू लागला, अगं रडतेस का. मी म्हणाले, मला माहीत नाही, मला फक्त रडू येतंय. मला तू सांग हे सगळं काय आहे. मग त्यानंतर त्याने मला असं काही सांगितलं जे ऐकून मी हैराण झाले. तो बोलू लागला, पूर्ण परिसरात मी एक समजूतदार आणि शिकलेला मुलगा होतो. माझी नोकरी देखील खूप चांगली होती. आता देखील मी तीच नोकरी करतोय. मी पूर्ण रात्र बसून ऑनलाईन काम करतो. त्यावेळी मी बोलू लागले, मग वेडं बनण्याचं नाटक का. त्यावर तो बोलू लागला, माझी काही लोकांसोबत मैत्री होती, परंतु मला माहीत नव्हतं की ते लोक कशा प्रकारचे आहेत. एके दिवशी आम्ही सर्व एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. तेव्हा आमचं थोडं भांडण झालं आणि आमच्या हातून एक माणूस मारला गेला. तेव्हा त्यांनी सर्व आरोप माझ्यावर लावला. जर मी वेडेपणाचं नाटक केलं नसतं तर मला शिक्षा झाली असती आणि माझं पूर्ण आयुष्य जेलमध्ये गेलं असतं. त्याला मारणारे सर्व लोक पळून गेले होते आणि मी त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी तिथेच थांबलो. परंतु तो या जगातून निघून गेला आणि मग त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर येऊ लागला. मला पोलीस पकडून घेऊन जाऊ लागले. आता देखील ते लोक याच परिसरात राहतात. त्यांचं माझ्यामुळे नुकसान झालं होतं, त्यामुळेच मला वेडेपणाचं नाटक करावं लागलं. असं ऐकलं आहे की ते आता त्यांचं इथलं घर आहे ते विकून टाकणार आहेत आणि ते आता 1 महिन्यानंतर इथून निघून जाणार आहेत. आणि मग बस, ते गेल्यानंतर मी माझं आयुष्य अगदी व्यवस्थित जगू शकतो. मी हे सगळं तुला यासाठी सांगितलं नाही कारण की हे सगळं त्या लोकांना समजलं असतं. ते लोक एकदा का इथून निघून गेले की मग मी तुला सगळं काही खरं खरं सांगणार होतो. तुझ्या भावाने जेव्हा या नात्यासाठी होकार दिला तेव्हा आम्ही लोक खूप हैराण झालो. आम्हाला तुझ्याबद्दल सगळं समजलं होतं, त्यामुळेच मी तुला न पाहताच लग्नासाठी होकार दिला. विचार केला काहीतरी पुण्याचं काम करेन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मी बाहेर जातो ते देखील कामासाठीच बाहेर जातो. तुझा चेहरा दिवसभर माझ्या समोर येतो आणि मग मी विचार करतो की घरी येताना तुझ्यासाठी काहीतरी वस्तू घ्यावी. पण मला भीती वाटायची, या परिस्थितीला कंटाळून तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. मला भीती होती की तू या वेड्याला कंटाळून सोडून जाशील. त्यामुळेच मी तुझे सर्व नखरे पुरवायचो, तुला रोज गिफ्ट आणून द्यायचो. मी हा विचार करायचो की मी तुला कमीत कमी खुश तर ठेवू शकतो. मी तुला नवऱ्याचं सुख तर देऊ शकत नाही, पण कमीत कमी तुला खुश तर ठेवू शकतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तो मला विचारू लागला, आता रडतेस का? मी म्हणाले, काही नाही, हे आनंदाश्रू आहेत. त्यावर तो बोलू लागला, वेडीच आहेस. दुःख झालं तरी रडतेस आणि आनंद झाला तरी देखील रडतेस. हे बघ, मी तुझा नवरा आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. तुझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. अजून 1-1.5 महिना आपल्याला नाटक करावं लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल. मी म्हणाले, ठीक आहे, म्हणजे काहीच हरकत नाही. मी तर विचार करते की देवाने मला माझ्या कोणत्या पुण्याचं हे फळ दिलं आहे. मी कधीच कोणाचंच वाईट केलं नाही, परंतु माझ्या भावाने माझ्यासोबत हे इतकं वाईट केलं होतं. परंतु देवाचे आभार आहेत की तुम्ही अगदी नॉर्मल आहात. माझा नवरा बोलू लागला, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे आणि मी नेहमीच ठीक राहीन. मी तुझा नवरा आहे आणि नेहमीच तुझी काळजी घेईन, तुझी साथ देईन. आपलं आयुष्य खूप चांगलं असेल. आणि मग हळूहळू मी सगळीकडे सांगितलं की मी माझ्या नवऱ्याचा इलाज केला आहे आणि आता माझा नवरा ठीक झाला आहे. आमचं आयुष्य आता सर्वांसाठी एक आयडियल झालं होतं, कारण की सगळ्यांना असंच वाटत होतं की मी माझ्या वेड्या नवऱ्याला माझ्या प्रेमाने ठीक केलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.